प्रभाग क्रमांक 9, 11 आणि 15 या 3 प्रभागाची आपल्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आपण सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला विशेष करून या प्रचार सभेच्या निमित्तानं मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे आपल्या नगर दक्षिणेचे खासदार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब, मंचावर उपस्थित असणारे सर्वच या तिन्ही प्रभागामधील आपल्या जनतेच्या पुढच्या 5 वर्षाकरता सेवेकरता उमेदवार म्हणून जे आपल्याकरता उभा आहेत ते मंचावरती तिन्ही प्रभाग, मग तो प्रभाग क्रमांक 9 असेल, प्रभाग क्रमांक 11 असेल, तर त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 15 असेल, तिन्ही प्रभागामधले जवळपास 12 उमेदवार, मग ते घड्याळ चिन्ह असो किंवा कमळ चिन्ह असो, या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला या संपूर्ण उमेदवारांना आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याची संधी ती 15 तारखेच्या निमित्तानं आहे। आणि ती कशा करता तर आपण पाहतो की ज्या चौकामध्ये आज आपली सभा होत आहे, तर या चौकापासून तर आपला पत्रकार चौकापर्यंत रस्ता आपण पाहतोय की अत्यंत चांगला दर्जेदार काँक्रीटचा रस्ता, की आज आपण कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही भागात जर गेलो तर अशाच दर्जाचे रस्ते ते शहराच्या वेगळ्या भागामध्ये निर्माण होत आहेत। म्हणून कुठेतरी आपल्याला असा जो विकासाचा रथ आहे, हा रथ पुढे घेऊन जाण्याकरता एक चांगल्या प्रकारची एक शक्ती या कामाच्या माध्यमातून निर्माण करायची। आणि ती काम कशा प्रकारे होऊ शकतं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या वेळेला एक या युतीच्या माध्यमातून जे आपले उमेदवार निवडून येतील तर चांगल्या प्रकारे आपल्याला कुठेतरी या संपूर्ण कामाकरता बळ निर्माण होणार आहे। आणि महानगरपालिका ही संस्था ही अत्यंत महत्त्वाची संस्था असतील, म्हणून संस्थेच्या माध्यमातून कुठेतरी परत आपण पाहिलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी देखील आपल्याला जे काही प्रश्न प्रलंबित आहे, ज्या ज्या योजना सरकारच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला येणार आहे, तर त्याची देखील ग्वाही शाश्वती ही आपल्याला त्यांनी देखील दिलेली आहे। त्यामुळे आपण पाहतो की जसं अहिल्यानगरचं नाव बदललं गेलं, अहिल्यानगर झालं, त्याच्यानंतर एक वेगवान विकास, ती गती देणारा विकास आपल्याला कुठेतरी त्या शहरामध्ये आज पाहायला मिळत आहे। म्हणून या सगळ्या माध्यमातून पुढे जाण्याकरता आपल्याला कुठेतरी त्याच माध्यमातून आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे। आता या तिन्ही प्रभागामध्ये अनेक वेगळे उमेदवारांची नावं आपल्याला ऐकायला मिळतात, उमेदवार प्रचाराच्या निमित्ताने येतात, पण यांच्या मागे नेतृत्व करणारे लोक जर आपण पाहिलं तर तुम्हाला सांगतो ते खाजगीमध्ये बैठका घेतात। खाजगीमध्ये बैठका घेत असताना मुठभर लोक, मुठभर वेगळ्या विचाराची मतं त्या मतदारांमध्ये जातात आणि त्यांना जाऊन सांगतात की तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगतो पहिली काय सांगतात, आता तुम्ही बरेच लोक ते मोबाईल उघडले, तसे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस ते लोक जातात या पॅनलचे नेतृत्व करणारे लोक आणि त्यांना जाऊन सांगतात की तुम्ही आता मोबाईल बंद करा, शूटिंग काढू नका, कॅमेरामॅन असाल त्याला सांगतात काढू नका। आणि त्या खाजगीतल्या बैठकाला तुम्हाला सांगतो ते सांगतात त्या लोकांची मागणी होती की आता अहिल्यानगर शहरामध्ये जसे वेगवेगळे पुतळे निर्माण होत आहेत, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा निर्माण झाला, तिकडे प्रोफेसर कॉलेजमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा निर्माण झाला। मग खाजगीमध्ये जे काही मूळभर लोक आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत त्यांची 1000, 2000 मतदार आणले, मग हे लोक त्यांना मागणी करतात त्या पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या लोकांना की आता आम्हाला या अहिल्यानगरमध्ये जर पुतळे निर्माण होत असतील आणि समता जर राखायची असेल, एक कुठेतरी आपल्याला सेक्युलर वातावरण जर ठेवायचं असेल तर ह्या पुतळ्यांचा आमचं काही अडचण नाही, विरोध नाही, पण आम्हाला टिपू सुलतानचा पुतळा देखील आला पाहिजे अशा प्रकारची मागणी करतात। आणि हे लोक त्यांना सांगतात की आम्ही टिपू सुलतान पुतळा उभा करू। मग तुम्हाला मी सांगतो ही निवडणुकीच्या निमित्तानं काम आपण केले नाही करणार आहे, पण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार पाहिजे का टिपू सुलतानचा विचार या अहिल्यानगरमध्ये पाहिजे, हे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दाखवून द्यायचं। आपण जसं अहिल्यानगरचं नाव जयघोष करतो ते लोक परत ती मागणी करतात की आमचं जुनं नाव आम्हाला पाहिजे, त्यालाही सांगतात आम्ही सत्ता आणि काय बदलून टाकतो, कारण महापालिकेत ठराव करणार आणि ठरावाचा अधिकार कोणाचा असतो तर त्या महानगरपालिकेत जनरल बोर्ड आणि मग कुठलाही पुतळा बसवायचा म्हणलं तर त्यांना तुम्हाला सांगतो की अधिकृत ठराव
जनरल कोर्स करावा. पण आपल्याला सगळ्या या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. उद्याच्या काळामध्ये ही निवडणुका म्हणजे काय, आपल्याला वाटतं हा येतो, हा जवळचा आहे, तो येतो, तो जवळचा आहे. आता नगर शहर काय मुंबई सारखं 1.5-2 कोटीचं लोकवस्ती असणारं शहर नाही. आपलं काय अधिकृत मतदार आता 3-3.5 लाख आहे आणि अजून 2-3 लाख इकडे तिकडे लोक राहतात, कारण जे तालुका स्तरावरती राहतात त्यांचे नाव इथे राहतात, पण राहायला इथं असतात. सगळेच जवळचे, तुम्ही काय आपल्याला अनोळखी माणूस नाही. पक्ष तेवढे झाले आणि जर नाही भेटलं कोणाला तर अपक्षांचे काही कमी राहिलेले नाही. पण तुम्हाला सांगतो, आपण आपला अजेंडा हा निश्चित आहे. आपल्याला कुठल्या जातीतले पंथातले मत नको. आपल्याला फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो, हिंदू मतदाराचेच मत या निवडणुकीमध्ये पाहिजे, जे अखंडरित्या आपल्याला तुमचं या महानगरामध्ये हे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचे विचार या अहिल्यानगरच्या भूमीमध्ये घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला खाजगीची बैठक नको, मोबाईल बंद करून बैठक नको. हे ओपन कॅमेरे ओपन बैठक. आपण पुढंच दरवाजे बंद करून 8 लोक 2 कुठली बैठक केली, कोणावरच केली नाही. प्रचार केला, जाहीर केला, अजेंडा सांगितला, जाहीर सांगितला आणि आम्ही दोघं स्वतः तुम्हाला सांगतो त्याच भूमिकेवर. म्हणून आपल्याला हे विचार अत्यंत महत्वाचा आहे की कुठल्या विचारांना करायचं. तुम्ही जर सगळ्यांना महानगरपालिका माहिती कुठे आहे, माहिती का कुठे आहे? संभाजीनगर महामार्गावर. त्याच्या समोर कोणता भाग आहे? माहिती सांगायला कुठला भाग? त्या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं? सिंहासनावरती विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला दिसतो. आणि हे लोक तिला सांगतात, त्या लोकांची मागणी आहे की आमचा सुद्धा पुतळा पलीकडे बसवला पाहिजे. यांचा म्हणजे कोणता? टिपू सुलतान. आणि हे त्यांना सांगतात खासगीमध्ये आम्ही बसून. ही निवडणूक तुम्हाला सांगतो विकासाची आहे. विकास आपण केलाय, उद्याही करणार आहे. ते आपली मतदारोपी तुम्ही जी आमच्यावर जबाबदारी टाकतात, सगळ्यांना तुम्ही टाकणार आहे ते आम्ही करणारच. तर हे पुतळे तुम्हाला सांगतो, आपण कदापि या अहिल्यानगरच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठेही असे पुतळे बसून देणार नाही. ही खात्री तुमच्या माध्यमातून, मताच्या माध्यमातून ही 15 तारखेच्या नंतर तुम्ही घेतली पाहिजे. सगळं विकासाबाबतीत तुम्ही काळजी करू नका. इथं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत आणि आपल्या हक्केच्या अंतरावरती ते विखे पाटील कुटुंब या ठिकाणी आपल्याला निधीची कुठली अडचण नाही, कुठली कमी नाही, ही सगळी पूर्ण करणार. आता 15 तारखेला निधीची काही कमी नाही, तुम्ही काळजी करू. फक्त तुम्हाला सांगतो की आपल्याला फक्त 15 तारखेला एकच लक्षात ठेवायचं, 2च बटनाट दिसले पाहिजे. नाव कन्फ्युज बरंच होतं माणूस. आता 3 प्रभाग आहेत, नाव घ्यायची वेळ जाईल. नाव तुम्हाला सगळे माहिती आहेत, पण फक्त चिन्ह लक्षात ठेवा. काय होतं, आपण मी अनेक वेळा सांगतो, बऱ्याच ठिकाणी सांगतो, रोज मतदान कोणी करत नाही, त्यामुळे आपल्याकडे ते पाठ नसतं गेलं. आपण बऱ्याच वेळा नाव वाचून बसतो. नावं वाचू नका. तुम्हाला एकच सांगा, नाव वाचू नका. फक्त आणि फक्त जिथं घड्याळ दिसेल तिथं घड्याळ दाबा, जिथं कमळ दिसेल कमळ दाबा. आणि या महानगरपालिकेमध्ये 16 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचेच लोक त्या सभागृहामध्ये गेले पाहिजे. आणि कसे गेले पाहिजे? प्रत्येकाच्या डोक्यावरती बाबा फेटा बांधून ते गेले पाहिजे. तर हे लोक आले ते हिरवे फेटे बांधून जाणार, लक्षात घ्या. पण आपल्याला अजिबात ते करायचं. आपल्याला या अधिकचं काही बोलणार नाही. काम जबाबदारी आमची, मतातून तुम्ही टाकणार आहे, तुम्ही टाकलेली आणि ती आमचीच आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. उद्याच्या काळात देखील जे जे समस्या उद्भवतो त्याच्यावर आपण काम करणार. तर ह्या विचार देखील अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे अधिकचा वेळ मी घेत नाही. आपण सर्वजण मोठ्या संख्येने आणले आहेत. त्या सगळ्यांवर 3 प्रभाग, मग तो 9 नंबर असेल, 11 नंबर असेल तर 15 नंबर असेल, हे 3 प्रभागाचं सेंटर आज ह्या परिसरामध्ये आपलं आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण या माध्यमातून या सगळ्या लोकांना आपण संविधानाचं काम करावं. हीच विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. धन्यवाद. जय हिंद, जय